बातमी भांडूपमधून आहे। भांडूपमध्ये पैशांनी भरलेली व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। रात्री उशिरा सोनापूल सिग्नलवरती पोलिसांनी ही पैशांनी भरलेली व्हॅन जप्त केली आहे। यामध्ये 3.5 कोटींची रोकड असल्याची माहिती आहे। निवडणूक भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। दरम्यान हे पैसे नेमके कुठून आले याचा सध्या तपास सुरू आहे। बँकेने पाठवलेल्या कॅश संदर्भात आयकर विभागाने मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। भांडूप पोलीस स्टेशनमध्ये एक संशयित व्हॅन पकडलेले आहे। त्याच्यामध्ये 3 ते 3.5 करोड असण्याची शक्यता आहे असं ऐकायला भेटतंय। नाकाबंदीमध्ये गाडी पकडलेली आहे आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी आणि इलेक्शन डिपार्टमेंट हे अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत। तर आम्हाला असा संशय आहे की आज इलेक्शनचा पिरियड आहे, तर कुठल्या उमेदवाराचे या कुठल्या पक्षाचे हे पैसे असण्याची शक्यता आहे। तर ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी, चौकशी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मुंबईच्या भांडूप विभागामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने काल मध्यरात्री एक संशयित गाडी पकडलेली आहे, ज्यामध्ये 3 कोटी रुपये असल्याचं जे आहे ते समजतं आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं तर सध्या ही भांडूप पोलीस स्टेशनच्या बाहेर जी व्हॅन उभी आहे, या व्हॅनमध्ये ही रोख रक्कम जी आहे ती या भरारी पथकाने पकडली होती आणि त्यानंतर ही व्हॅन आणि ते पैसे जे आहेत ते भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेले आहेत। आणि आत्ता जर आपण बघितलं तर ही व्हॅन या ठिकाणी उभी आहे। ही व्हॅन जे विविध बँका आहेत त्यांचं जे ATM आहे त्या ATM मधले पैसे घेऊन जाण्यासाठीची व्हॅन आहे असं यामध्ये जे उपस्थित कर्मचारी होते त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच संशयाचं वातावरण आहे। जी कागदपत्रांची पूर्तता होणं गरजेचं होतं ती कागदपत्र या ठिकाणी नव्हती। त्याचबरोबर जे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक यासोबत या व्हॅनसोबत पाहिजे ते देखील नव्हते आणि इतक्या रात्री ही पैसे जे आहेत ते घेऊन जाण्याची या ठिकाणी उपस्थित जे कर्मचारी आहेत त्यांना गरज काय, अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहेत ते पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढे आणलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी आता जे बँक्स आहेत, विविध बँक्स आहेत जिथे हे पैसे घेऊन जाणार होते त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना देखील बोलवण्यात आलेले आहे। आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त 2.25 कोटीच्या आसपास जी आहे ती रक्कम मोजून झालेली आहे। 3 कोटीपर्यंत ही रक्कम असल्याची शक्यता एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये आहे। आणि अशा प्रकारे आतापर्यंत मुंबई उपनगरामध्ये एकट्या ईशान्य मुंबईमध्ये 3,93,00,000पर्यंतची रोख रक्कम जी आहे ती आतापर्यंत संशयित रोख रक्कम जी आहे ती आतापर्यंत पोलिसांनी त्यावर पोलीस असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांची भरारी पथकं असतील त्यांनी कारवाई केल्याचं समोर येत आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।